सज्जनगडच्या जानकी माते रामरायासह ये, गड देवी आंगलाई तू गोंधळाला ये. शिलाहार राजा भोज याने जवळपास इसवी सनाच्या 11व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती केली असे इतिहास सांगतो. प्राचीन काळी या डोंगरावर अश्वलायन ऋषींचे वास्तव्य असल्याने या किल्ल्यास अश्वलायनगड ह्याही नावाने ओळखले जाते. काहींच्या मते ह्या भागामध्ये अस्वलांची वस्ती जास्त असल्याने ह्या गडास अस्वलगड असेही म्हणले जाते. ह्याशिवाय नवरस तारा ह्या नावानेही हा किल्ला प्रसिद्ध आहे. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या परळी गावामुळे ह्या किल्ल्याला परळीचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. परंतु ह्या गडास सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले ते समर्थ रामदास स्वामींच्या पावन वास्तव्यामुळे, आणि म्हणूनच हा किल्ला सज्जनगड ह्या नावाने सर्वश्रुत झाला. सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर वसलेला हा किल्ला समुद्रसपाटीपासून त्याची उंची आहे 3000 फूट. त्याचा आकार काहीसा शंखाकृती असून त्याच्या पश्चिमेस चिपळूण, उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेस कळंब तर ईशान्येस सातारा शहर आणि अजिंक्यतारा किल्ला आहे. सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावाजवळच श्री केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष महादेव अशी 2 प्राचीन मंदिरे आहेत. परळीपासून सुमारे 750 पायऱ्या चढल्यानंतर मुख्य गड लागतो. 2 एप्रिल 1673 मध्ये छत्रपती शिवरायांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. गडावर शिरताना लागणाऱ्या पहिल्याच दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असं म्हणतात, आणि हे द्वार गडाच्या आग्नेय दिशेला आहे. तर गडाचा दुसरा दरवाजा हा पूर्वाभिमुख असून त्याला समर्थद्वार असेही म्हणतात. या दुसऱ्या दारातून आत शिरताना समोरच एक शिलालेख आढळतो. हा शिलालेख आदिलशाही कारकिर्दीची जणू साक्षात सांगतो आहे. दौलत झधरत हमहरा रुए नुमायद, हिम्मत झकार हमह नुवार कुशायद, तू कबलह व मर हाजतमंद हाजती, हाजत हमह अजदर कबलह पर आयद बिनाए दरवाज इमारत, किला परेली आमीर शुद्ध बतारिख 3 दर जमादी उल आखिर, कारकर्द रेहान आदिलशाही. त्याचा मराठीत अर्थ साधारण पुढील प्रमाणे होतो. ऐश्वर्य जणू तुझ्या दरवाजातून आम्हाला तोंड दाखवत आहे. हिम्मत त्याच्या कामांमुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करीत आहे. तू विवंचना दूर करण्याचं स्थान आहेस आणि तू स्वतः विवंचना मुक्त आहेस, आणि तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात. परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाजाचा पाया 3 जनादिलखार या तारखेस तयार झालेला असून आदिलशहा रेहान ह्याने हे काम पूर्ण केले आहे. पायऱ्या संपायच्या अगोदरच गडावरती एक झाड दिसतं. ह्या झाडापासून एक पायवाट जाते उजवीकडे. ह्या वाटेनी सलग पुढे चालत गेल्यास एक सुंदरशी घळ लागते. हीच ती रामघळ. ही रामघळ म्हणजे समर्थांची एकांतात बसण्याची अत्यंत आवडीची जागा होती. गडात प्रवेश केल्यावर डावीकडे घोड्यांना पाणी पाजण्यासाठी घोडाळे तळे दिसते. राम मंदिर व मठ या दरम्यान असलेल्या दरवाजाने पश्चिमेकडे गेल्यावर उजव्या हाताला एक चौथरा दिसतो. त्यावर शेंदूर फासलेला एक गोटा आहे. त्यास ब्रह्मपिसा असे म्हणतात. तर पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर असून त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात. गड चढणीच्या वाटेवर साधारण उत्तरेकडे समर्थ शिष्य कल्याण स्वामींचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूला मारुतीचे तर दुसऱ्या बाजूला गंगा गौतमीचे मंदिर आहे. गडाच्या दरवाजातच श्रीधर स्वामींनी स्थापन केलेल्या मारुती आणि वराहाच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळच गडदेवी आंगलाईचे मंदिर आहे. तर संपूर्ण गडाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिराच्या सभामंडपात श्री सिद्धिविनायक आणि हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य गाभाऱ्यात राम, लक्ष्मण, सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. तेथून अगदी जवळच समर्थांची ही धातूची मूर्ती आहे. इथेच खाली असलेल्या भुयारात समर्थांचं समाधीस्थान आहे.
या समाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयांच्या आशीर्वाद पादुका ठेवलेल्या आहेत. मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे, तर दुसऱ्या कोपऱ्यात समर्थ शिष्या वेण्णास्वामी यांचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तरेकडच्या बाजूला आणखी एक समर्थ शिष्या अक्काबाई यांचे वृंदावन आहे. आज मितीस या मंदिरालगत असलेले अशोकवन, ओवऱ्या, समर्थांचा मठ ह्या वास्तू इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. नव्याने जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोलीही दिसते. ह्यामध्ये पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेलं त्यांचं चित्र, समर्थांच्या नित्य वापरातली कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे 2 भले मोठे हंडे, त्यांचा पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिगदाणी आणि बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची समर्थांची नित्यपूजेतली मूर्तीही आहे. गमतीची गोष्ट म्हणजे इथे असलेल्या गुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवार सुद्धा अजूनही तशीच श्रद्धेने जपलेली आहे. असं म्हणतात की समर्थांना स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर अंगापूरच्या डोहामध्ये 2 मूर्ती सापडल्या होत्या. पैकी राममूर्तीची स्थापना त्यांनी चाफळ येथील राम मंदिरात केली, तर देवीच्या मूर्तीची स्थापना त्यांनी ह्या सज्जनगडावरती येऊन केली. अंगापूरच्या डोहात सापडल्याने ह्या देवीला आंगलाई देवी असे म्हणले जाऊ लागले. शिवकाल आणि पेशवेकालीन ऐतिहासिक वारसा जपणारी ही आंगलाई देवी शिवकाळातल्या आणि पेशवाईतल्या अनेक घडामोडींची साक्षीदारच आहे. ऐतिहासिक संदर्भांनुसार गडावर समर्थ वास्तव्यास आल्यानंतर शिवरायांनी त्या काळी सुमारे 2000 होन खर्चून एक मठ बांधून घेतला आणि त्याच वेळी समर्थांच्या खास आग्रहावरून प्रवेशद्वाराजवळील बुरुजातच ह्या आंगलाई मातेलाही मानाचे स्थान दिले. महिषासूर स्वरूपातील ही मूर्ती खरोखर प्रेक्षणीय आहे. जेमतेम हातभर उंचीची काळ्या पाषाणात घडवलेली ही एक अखंड मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या पायाशी महिषासूर अर्ध रेडा आणि अर्ध असुर ह्या स्वरूपामध्ये प्रकटलेला दिसतो, तर देवीने उजव्या हाती त्रिशूल पेलून तो अगदी सहजपणे त्याच्या छातीतून आरपार नेलेला आहे. देवीच्या चेहऱ्यावर दिसणारा उग्र भाव आणि त्याच वेळी भक्तांना अभय देणारं तिचं स्मितहास्य भक्तांना आश्वस्त करते. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत इथे नवरात्रीचा जागर मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. त्यावेळी देवीची तळई भरली जाते. तळई म्हणजे एका मोठ्या परातीत नारळ ठेवून, परात पाण्याने भरलेल्या घागरीवर ठेवून यळकोट यळकोट चांग भलं असं 3 वेळा म्हणत परात वर उचलली जाते आणि नंतर हे नारळ फोडून त्या खोबऱ्याच्या वाट्या हळद लावून परत परातीत ठेवून परत हा गजर 3 वेळा करतात. अनेक भूते या काळात देवस्थानात मुक्कामाला येतात. नवरात्री रोज संबळ घेऊन गोंधळ, भारूड म्हणून गळ्यात कवड्यांची माळ घालून नाचतात. अशी ही सज्जनगडची गडदेवी आंगलाई ही समर्थांचं श्रद्धास्थान होती. समर्थांच्याच शब्दात सांगायचं तर सर्वारंभी मुळारंभी वंदिजे गणनायकू विद्या सुबुद्धी देता हे सर्वत्र तो भूमंडळी. चतुर्भुजा वेदमाता वीणा पुस्तकधारिणी वंदिता अंतरी वाढे स्फूर्ती रूपे प्रकाशते. मुळीची मूळ मायाते आदिशक्ती श्री परमेश्वरी आमुची कुळदैव्याते महिषासुरासी मर्दिनी. शक्तिरूपे जगन्माता वर्तते जगदांतरी त्रिलोकी जितुके प्राणी शक्ती वीर वृथा वृथा. ही प्रसिद्ध पहा तुळजा माता श्रीराम वरदायिनी कुळासी पाळिले मुळी आता आम्हासी पाळिते.